चला आज आपण बघणार आहोत वाक्यप्रचार. वाक्यप्रचार हे सुद्धा रिव्हिजन करताना ना तुम्ही सतत ऐका, म्हणजे तुमच्या कानावर पडले की त्यांचे अर्थसुद्धा कळतील आणि सतत ऐकून वाचून वगैरे होत असतात. हे रिव्हिजन म्हणजे तेच करायचं असतं, ऐकायचे परत वाचायचे, वाचले तरी सुद्धा तुमचे पाठ होऊन जातील. ठीक आहे, मग आता बघूयात आपण जे अगोदर पण आपण बघितलेले होते त्यातले जे काही राहिलेले आहेत ना तर ते आज आपण इथं कव्हर करूयात. बघा आता पदरमोड करणे म्हणजेच काहीतर दुसऱ्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करणे म्हणजेच त्याला काय म्हणायचं तर पदरमोड करणे. बघा पदरमोड करणे म्हणजे दुसऱ्यासाठी काय करायचं तर स्वतःचा पैसा खर्च करणे. पोटाला चिमटा घेणे म्हणजेच पोटाला न खाता राहणे म्हणजे पैशांची बचत. थोडक्यात सगळ्यांचीच परिस्थिती सारखी असते असं नाही, त्याच्यामुळे बरेचसेच विद्यार्थी असे आहेत की अगदी त्यांना कमवल्याशिवाय किंवा दररोज कामाला गेल्याशिवाय त्यांच्या घरात अन्नसुद्धा शिजत नाही, अशी सुद्धा परिस्थिती असते ना. अशा विद्यार्थ्यांना असं म्हणावं लागेल की पोटाला चिमटा घेणं म्हणजेच काहीतर पोटाला न खाता राहणे, पोटाला न खाता राहणं. त्यानंतर आहे पोटाची दामटी वळणे. पोटाची दामटी वळणे म्हणजेच काहीतर खायला न मिळणे. पोटाची दामटी वळणं म्हणजेच काय म्हणायचं तर खायला न मिळणं. त्यानंतर आहे पोटात घालणे म्हणजे क्षमा करणे, म्हणजे माफ करून टाकायचं. लई त्याचं सिरियस विषय वगैरे घेत बसायचं नाही. आपला विषय क्लिअर झाला ना तर क्षमा करून टाकायची, म्हणजे त्याला काय म्हणायचं तर पोटात घालणे, क्षमा करणे. आणि आपल्या बघा असं आपण पण म्हणतात ना की म्हणजे आपल्यात असं पण म्हटलं जातं बघा की आपल्या सगळ्या चुका फक्त आपले आई वडीलच पोटात घालू शकतात, म्हणजेच ह्याचा अर्थ काही तर आपल्या चुकांना सगळं माफ करणं किंवा क्षमा करणं. त्यानंतर आहे जीवाचं रान करणं म्हणजेच खूप कष्ट सोसणे. जीवाचं रान करणं म्हणजेच काहीतर खूप कष्ट सोसणे. त्यानंतर 14वे रत्न दाखवणे. 14वे रत्न दाखवते शब्द तर किती छान वाटतात बघा ह्याच्यातले. 14वे रत्न दाखवणे पण ॲक्च्युली मार खाणे असा अर्थ होतो. 14वे रत्न दाखवणे, मार खाणे. त्यानंतर आहे जीव मेटाकुटी सेने, त्रासाने अगदी कंटाळून जाणे. जीव मेटाकुटी सेने म्हणजेच काहीतर त्रासाने अगदी कंटाळून जाणे. जीवात जीव येणे, काळजी नाहीशी होऊन पुन्हा धैर्य दाखवणे. जीवात जीव येणं म्हणजेच काहीतर काळजी नाहीशी होऊन पुन्हा धैर्य दाखवणं. परत जिवेला हाड नसणे म्हणजे वाटेल ते जे बेजबाबदारपणे बोलणे, म्हणजे समोरच्या मनाला लागेल किंवा समोरचा काय विचार करेल असं अजिबात नाही विचार करायचा. आलं तोंडाला द्यायचं सोडून म्हणजेच त्याला काय म्हणायचं तर जिवेला हाड नसणे म्हणजेच काहीतर वाटेल ते बेजबाबदारपणे बोलणे. त्यानंतर आहे जमीनदोस्त होणे. जमीनदोस्त होणे म्हणजेच काहीतर जमीनदोस्त म्हणजे होण्यास काहीतर पूर्णपणे नष्ट होणे, पूर्णपणे नष्ट होऊन जाणं. त्यानंतर आहे जोपासना करणं म्हणजेच काळजीपूर्वक संगोपन करणं. आपल्याला एखाद्याला सांभाळायला दिलं आहे तर त्याचं अगदी काळजीपूर्वक, एखादी वस्तू असू दे किंवा दुसरं व्यक्ती असू दे, कुठल्या पण ह्याच्याबाबत आपण म्हणा तर ते काळजीपूर्वक संगोपन करणं. आलेत लक्षात कुठले आहेत ते. त्यानंतर आहे जीव खाली पडणे म्हणजे काळजीतून मुक्त होणे. जीव खाली पडणे म्हणजेच काळजीतून मुक्त होणे. म्हणजे बराच वेळ झाला एखादा मुलगा म्हणा किंवा मुलगी म्हणा क्लासला गेला, शाळेला गेला आणि लगेच रिटर्न आलाच नाही तर मग आपल्याला खूप काळजी वाटायला लागते ना त्यावेळी. मग आणि आलं तर ठीक, म्हणजे आले की आपल्याला काय म्हणतो तर आपण जीव म्हणजे खाली पडला असं, म्हणजे काळजीतून त्या मुक्त झालं. म्हणजे आपण घरी दिसलं की आपल्या आईवडिलांना बरं वाटतं ना, अरे आला, आपण एवढा वेळ काळजी करत होतो पण आला. म्हणजेच ह्याचा अर्थ काहीतर जीव खाली पडणे म्हणजे काळजीतून मुक्त होणे. त्यानंतर बघा डाव साधणे म्हणजेच काहीतर संधीचा फायदा घेऊन कार्य साधणे. संधीचा फायदा घेऊन कार्य साधणे. डाळ शिजणे म्हणजे थारा मिळणे, सोय जुळणे किंवा मनोजोगे काम होणे. मनासारखं काम होणं म्हणजे डाळ शिजली म्हणायचं. डाळ शिजणे, मनासारखे काम होणे. त्यानंतर आहे डोक्यावर मिरी वाटणे म्हणजे वरचढ होणे. डोक्यावर मिरी वाटणे म्हणजे वरचढ होणे. जरा तुम्हाला प्रेमानं जरा लाडानं बोलला की लगेच म्हणतात डोक्यावर मिरं वाटणार आहे म्हणजेच काहीतर वरचढ होणं. डोक्यावर मिरी वाटणे, वरचढ होणे. त्यानंतर आहे डोळा चुकवणे. अपराधी भावनेमुळे नजरेला नजर देणे टाळणे. डोळा चुकवणे. डोळा चुकवणे म्हणजेच काय म्हणायचं तर अपराधी भावनेमुळे नजरेला नजर देणं टाळणं. डोळे निवणे म्हणजे समाधान होणे. डोळे निवणे, समाधान होणे. डोळं निवणं म्हणजेच काहीतरी एखाद्याला बघून वगैरे समाधान वाटणं किंवा एखादा रिझल्ट बघितला की आपले डोळे निवले म्हणजे समाधान वाटलं असं. त्यानंतर आहे डोळ्यांचे पारणे फिटणे, सेम पूर्ण समाधान होणे. पूर्ण डोळ्यांचे पारणे फिटणे म्हणजे सुद्धा काय येतो तर पूर्ण समाधान होणे हा येतो. तोंडचे पाणी पळणे. तोंडचे पाणी पळणे म्हणजे अतिशय घाबरणे. अतिशय घाबरणे. अतिशय घाबरणे म्हणजे एखादी ॲक्सिडेंट वगैरे बघितला रस्त्याने जाताना वगैरे तर मुलं घाबरतात, म्हणजेच त्याला काय म्हणायचं तर थोडक्यात ह्याचं कोणता येणार तो तोंडचे पाणी पळणे. हा तोंडचे पाणी पळणे.
अंगाचा तिळपापड होणे. अंगाचा तिळपापड होणे म्हणजेच काय तर अतिशय संताप येणे, अतिशय राग येणं, संताप येणं. अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणजेच काय तर ऐपतीनुसार खर्च करावा. आपल्या जेवढ्या खिशात आहेत ना तेवढेच पैसे खर्च करायचे, विनाकारण कर्ज काढून वगैरे नाही खर्च करत बसायचं. म्हणजेच काय म्हणायचं तर थोडक्यात अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणजेच काय तर ऐपतीनुसार खर्च करावा. त्यानंतर कान फुंकणे म्हणजे दुसऱ्यांच्या मनात नाही किलमिश निर्माण करणे. कान फुंकणे म्हणजे दुसऱ्याच्या मनात ना इतरांच्याबद्दल द्वेष वगैरे निर्माण करणं. कान उघाडणे म्हणजेच कडक शब्दात चूक दाखवून देणे. कान उघाडणी करणे म्हणजेच काहीतरी कडक शब्दात चूक दाखवून देणं. कानाडोळं करणं म्हणजेच काहीतरी दुर्लक्ष करणे. कानाडोळं करणे म्हणजेच काहीतरी दुर्लक्ष करणे. कानाडोळं करणे, दुर्लक्ष करणे. त्यानंतर कुत्रा हाल न खाणे म्हणजे अतिशय वाईट स्थिती असणं. कुत्रा हाल न खाणं म्हणजेच काहीतरी अतिशय वाईट स्थिती असणं. कायापालट होणं म्हणजे पूर्णच परिस्थिती बदलणे, स्वरूप पूर्णपणे बदलणे. कायापालट होणे म्हणजेच काहीतरी स्वरूप पूर्णपणे बदलणे. त्यानंतर आहे कानावर हात ठेवणे म्हणजेच माहीत नसल्याचा बहाणा करणे. माहीत नसल्याचा बहाणा करणे. कानावर हात ठेवणे म्हणजेच काहीतरी माहीत नसल्याचा बहाणा करणे. कागदी घोडे नाचवणे म्हणजे फक्त लेखनात शूरपणा दाखवणे. फक्त लेखनातच शूरपणा दाखवणे. असं विचारलं तर आपल्या बुद्धीत काहीच नसतं, फक्त लेखनात शूरपणा दाखवणे. त्यानंतर कपाळमोक्ष होणे म्हणजे मरण पावणे. कपाळमोक्ष झाला म्हणजेच काय म्हणायचं तर मरण पावणे. कपाळमोक्ष होणे, मरण पावणे. कपाळ फुटणे, दुर्दैव ओढवणे. कपाळ फुटणे, दुर्दैव ओढवणे. त्यानंतर आहे कंबर कसणे, एखाद्या गोष्टीसाठी हिंमत करून तयार होणे. कंबर कसणे म्हणजेच काय तर एखाद्या गोष्टीसाठी तयार होणं, हिंमत करून तयार होणे. केसाने गळा कापणे म्हणजे वर करणे, प्रेम दाखवून कपटाने एखाद्याचा घात करणे. केसाने गळ कापणं म्हणजेच काय तर वर करणे, प्रेम दाखवून एखाद्याला कपटाने एखाद्याचा घात करणे. खडे चारणे, शरण येण्यास भाग पाडणे. खडे चारणे म्हणजेच काय तर शरण येण्यास भाग पाडणे. त्यानंतर आहे खडे फोडणे, एखाद्याच्या नावाने विनाकारण खडे फोडायचे म्हणजेच काय तर दोष द्यायचा. करायचं तर सगळं आपणच तरीसुद्धा दुसऱ्यांना दोष द्यायचे म्हणजेच काय तर खडे फोडणे, दोष देणे. त्यानंतर आहे गळ्यातला ताईत. गळ्यातला ताईत म्हणजेच काय तर अतिशय प्रिय व्यक्ती असणं किंवा कोण पण असू दे, अतिशय प्रिय. गळ्यातली ताईत म्हणजेच काय तर अतिशय प्रिय. गळ्यात पडणे, एखाद्याला खूपच भीड घालणे. गळ्यात पडणे म्हणजेच काहीतरी एखाद्याला खूपच भीड घालणे, एखाद्याला खूपच भीड घालणे. त्यानंतर आहे खाजवून खरूज काढणे. खाजवून खरूज काढणे, एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे. एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणं. एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणं. कोपरापासून हात जोडणे म्हणजे काहीही संबंध न राखण्याची इच्छा प्रकट करणं. कोपरापासून हात जोडणे म्हणजेच काय तर काही संबंध म्हणजे त्यांच्याशी परत काही संबंध ठेवायचेच नाहीत. कोपरापासून हात जोडतो खरं तुझा आणि माझं परत काहीसुद्धा संबंध ठेवायचा नाही म्हणजेच काय म्हणायचं थोडक्यात काही संबंध न राखण्याची प्रकट इच्छा करणे. कंबर कसणे, एखाद्या गोष्टीसाठी हिंमत करून तयार होणे झालं होतं मगाशी. कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे. कंठस्नान घालणे म्हणजेच काहीतरी ठार मारणे म्हणायचं. त्यानंतर आहे बघा काट्याचा नायटा होणे. काट्याचा नायटा होणे म्हणजे क्षुल्लक गोष्टींचा भयंकर परिणाम होणे. क्षुल्लक गोष्टींचा भयंकर परिणाम होणे. त्यानंतर आहे काखावर करणे म्हणजे आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे. काखावर करणे म्हणजे आपल्याजवळ काहीच नाही, मी काही त्याच्यात सहभागी नाही असं म्हणून बाजूला व्हायचं म्हणजे माझा त्याच्याशी काही संबंध नाही असं दाखवून द्यायचं म्हणजे आपल्याजवळ काही नाही असं दाखवणं. यालाच वाक्यप्रचार काय येतो तर काखावर करणे. त्यानंतर आहे बघा कणिक तिंबणे, खूप मार देणे. कणिक तिंबल्यासारखं त्याला शाळेत मारला अभ्यास न केल्यामुळं म्हणजेच काय होतं तर कणिक तिंबणे, खूप मार देणे, खूप मार देणे म्हणायचं. त्यानंतर आहे कुंपणाने शेत खाणे म्हणजेच कुंपणाने शेत खाणे. बघा भारी आहे हा. कुंपणाने शेत खाणे म्हणजे ज्याच्यावर जबाबदारी आहे अशा विश्वासातील माणसानंच फसवणं म्हणजे ज्याच्यावर आपण जबाबदारी दिली किंवा आहे अशा विश्वासातल्या माणसानंच आपल्याला फसवणं म्हणजेच काय म्हणायचं तर कुंपणाने शेत खाणे. त्यानंतर आहे बघा गळ्याशी येणे. गळ्याशी येणे म्हणजे नुकसानीबाबत अतिरेक होणे. नुकसानीबाबत अतिरेक होणे. गाडी पुन्हा रुळावर येणे म्हणजे चुकीच्या मार्गावरून म्हणजे गाडी पुन्हा आता खरोखरच काय रुळावर येणार आहे असं आहे का नाही, पण काय चुकीच्या मार्गावरून पुन्हा पूर्ववत योग्य मार्गाचा वापर करणे. चुकीच्या मार्गावरून पुन्हा पूर्ववत योग्य मार्गाला येणे.
गुजराण करणे म्हणजेच काहीतरी निर्वाह करणे. गुजराण करणे म्हणजेच काहीतरी निर्वाह करणे. गंगेत घोडे न्हाणे म्हणजेच कार्य तडीस गेल्यावर समाधान वाटणे. कार्य तडीस गेल्यावर समाधान वाटणे. गळ्यात धोंड पडणे म्हणजे इच्छा नसताना सुद्धा जबाबदारी अंगावर पडणे. गळ्यात धोंड पडणे म्हणजे इच्छा नसताना सुद्धा जबाबदारी अंगावर पडणं थोडक्यात. त्यानंतर गाशा गुंडाळणे म्हणजे एकाकी निघून जायचं, एकदम पसार व्हायचं. गाशा गुंडाळणे म्हणजेच काय एकदम निघून जाणे. किंवा आता समजा बऱ्याच जणांचं असं म्हणजे माझा एक पर्सनल अनुभव, कोणाची फी वगैरे द्यायची असली ना तर तिथली लोक म्हणजे आणि इथं सुद्धा नाही गेलेले आहेत म्हणजे फी वगैरे द्यायची राहिली का एकदम गाशा गुंडाळायचा म्हणजेच काय तर एकदम पसारच व्हायचं म्हणजे द्यायचा प्रश्नच नाही. किंवा कुणाचं देणं वगैरे असलं ना तरी सुद्धा लोक असं करतात की रातोरात गायब व्हायचं. कुणाचं काय केलं वगैरे असलं तरी सुद्धा रातोरात लोक गायब होतात म्हणजेच काय म्हणायचं तर गाशा गुंडाळणे. त्यानंतर आहे घर डोक्यावर घेणे म्हणजे अतिशय गोंगाट करणे. घर डोक्यावर घेणे अतिशय गोंगाट करणे. घोडे मारणे काय तुझं घोडं मारले ह्याचा अर्थ काय होतो तुझं काय नुकसान केले. घोडे मारणे म्हणजेच काही तर नुकसान करणे. अंग धरणे लठ्ठ होणे. अंग धरणे म्हणजेच काही तर लठ्ठ होणे. आता सगळी काळजी मिटली त्याच्यामुळे मी अंग धरले म्हणजेच काही तर लठ्ठ होणे. 18 विश्व दारिद्र्य असणे म्हणजेच पराकोटीचे दारिद्र्य असणे. 18 विश्व दारिद्र्य म्हणजेच काहीतर पराकोटीचे दारिद्र्य असणे. अर्धचंद्र देणे म्हणजेच काहीतर हकालपट्टी देणे. हकालपट्टी करणे थोडक्यात. अर्धचंद्र देणे म्हणजेच काहीतर हकालपट्टी करणे. त्यानंतर आहे घोडे पेंड खाणे. घोडे पेंड खाणे म्हणजेच काय होणे तर अडचण निर्माण होणे. घोडे पेंड खाणे म्हणजेच काय होतं तर अडचण निर्माण होणे. त्यानंतर आहे बघा चतुर्भुज होणे लग्न करणे. चतुर्भुज होणे म्हणजेच काहीतर लग्न करणे. त्यानंतर घागरगडचा सुभेदार. घागरगडचा सुभेदार म्हणजेच काय असतो तर पाणक्या म्हणायचं. त्यानंतर घाम गाळणे खूप खूप कष्ट करणे. घाम गाळणे खूप कष्ट करणे. त्यानंतर आहे गुण दाखवणे म्हणजे दुर्गुण दाखवणे. बघा तुझं गुण दाखवायला लागलायस म्हणजे ह्याचा अर्थ काय होतं तर दुर्गुण दाखवणे. त्यानंतर पुढचं आहे बघा अण्णास लावणे. अण्णास लावणे म्हणजेच काहीतर उपजीविकेचे साधन मिळवून देणे. अण्णास लावणे म्हणजेच काहीतर उपजीविकेचे साधन मिळवून देणे. आकांड तांडव करणे म्हणजे रागाने आदळापट करणे. आकांड तांडव करणं म्हणजेच काहीतर रागानं आदळापट करणं म्हणजे आपलं एखादं काम मनासारखं नाही झालं का घरात येऊन राग काढायचा वगैरे तर तसं मग आकांड तांडव करणं म्हणजेच काहीतर रागाने आदळापट करणं. त्यानंतर आहे आकाश ठेंगणे होणे म्हणजेच काहीतर अतिशय आनंद होणे. आकाश ठेंगणे होणे अतिशय आनंद होणे. त्यानंतर आहे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे. अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं म्हणजे थोड्याशा यशानं चढून जाणं. थोड्याशा यशानं चढून जाणे. त्यानंतर आहे आकाशाची कुऱ्हाड म्हणजे आकस्मिक संकट म्हणायचं. आकाशाची कुऱ्हाड म्हणजेच काहीतर आकस्मिक संकट. त्यानंतर आहे अडकित्यात सापडणे म्हणजे पेचात सापडणे किंवा संकटात सापडणे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आलेत लक्षात कुठले कुठले आहेत ते. खडा टाकून पाहणं म्हणजेच काय म्हणायचं तर अंदाज घेणं. कुठं आहे काय चाललंय वगैरे त्यांचा अंदाज घेणं म्हणजेच काय म्हणायचं तर खडा टाकून पाहणं. त्यानंतर आहे आभाळ कोसळणे. एकाएकी फार मोठं संकट येणं. आता खरोखरच आभाळ कोसळणार आहे का नाही पण एकाएकी मोठं संकट येणं. त्यानंतर आहे आकाश पातळ एक करणं. फार मोठ्याने ओरडाओरड करून थैमान घालणे. आकाश पातळ एक करणे म्हणजेच काय तर फार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालणे. आकाश फाटणं चारी बाजूनी पण संकट येणं. आकाश फाटणं म्हणजेच काय असतं तर चारी बाजूनी संकट येणं. आगीत तेल ओतणे भांडण किंवा वाद विकोपाला जाईल असं करणं. आगीत तेल ओतणे म्हणजेच काय तर भांडण किंवा वाद विकोपाला जाईल असं करणं. आच लागणं जरा कामाची आच लागायला पाहिजे म्हणजेच काय तर झळ लागणं. आच लागणे म्हणजेच झळ लागणे. त्यानंतर आहे उखाळ्या पाकाळ्या काढणे म्हणजे एकमेकांचं उणदणं काढणं किंवा दोष देणे. काही घरात काम नसलं की ह्याच्या घरी जा त्याच्या घरी जा असे एकमेकांच्यात बसून एकमेकांचं उणदणं काढणं म्हणजेच काय म्हणायचं तर थोडक्यात उखाळ्या पाकाळ्या काढणं म्हणजे सगळ्या डिटेल्स त्यांच्या वार्ताहरासारख्या घेत राहायचं. असं काही बरोबर नाही ना एकमेकांची मापं वगैरे काढणं तर तो म्हणजे काय म्हणायचं उखाळ्या पाकाळ्या काढणं. त्यानंतर उंबराचे फूल क्वचितच भेटणारी व्यक्ती म्हणजे त्यांना उंबराचे फूल म्हणायचं. उराशी बाळगणे म्हणजे मनात जतन करून ठेवणे. उराशी बाळगणे म्हणजेच काहीतर मनात जतन करून ठेवणे. त्यानंतर आहे निवास करणे म्हणजेच काहीतर राहणे. निवास करणे राहणे. हात न पसरणे म्हणजेच न मागणे. हात न पसरणे म्हणजेच काहीतर न मागणे. त्यानंतर आहे वाट तुडवणे म्हणजेच रस्ता कापणे म्हणजे रस्त्याने जायचं असं थोडक्यात. रस्ता कापणे त्याला वाट तुडवणे. हात न पसरणे मागणे झालंय. आड येणे
माझ्या आड येऊ नकोस, म्हणजेच काय तर अडथळा निर्माण करू नकोस. आड येणे, अडथळा निर्माण करू नकोस. त्यानंतर आहे बघा, दुमदुमून जाणे, निनादून जाणे. दुमदुमून जाणे म्हणजेच काय तर निनादून जाणे. पाहुणचार करणे, आदरातिथ्य करणे. पाहुणचार करणे, आदरातिथ्य करणे. ताट वाढणे, जेवायला वाढणे. त्यानंतर आहे हात राखून जेवणे म्हणजेच काय तर कमी जेवणे. थोडीशी भूक ठेवायची. थोडक्यात हात राखून जेवणे म्हणजेच काय तर कमी जेवणे. त्यानंतर आहे सोटेशाही चालवणे. सोटेशाही चालवणे म्हणजेच काय तर दांडगाई करणे. सोटेशाही चालवणे म्हणजेच काय तर दांडगाई करणे. आलेत लक्षात कोणकोणते आहेत ते? सतत सतत ऐकल्यामुळे तुमचं पाठ होऊन जाणार आहे, हा माझा विश्वास आहे आणि मी सांगते, कारण मला पर्सनली अनुभव आलेला आहे. आणि ऐकून आल्यानंतर सुद्धा ना विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, हे मला माहिती आहे. त्याच्यामुळं हे व्हिडिओज ऐकायला किंवा ह्याला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे ज्यांना ऐकायचे आहेत त्यांनी ऐका, नॉट कंपल्सरी, किंवा मी म्हणत नाही की ऐकायलाच पाहिजेत वगैरे. सुळकांडी मारणे, सूर मारणे, मागसूस नसणे, थांगपत्ता नसणे, अजरामर होणे, कायमस्वरूपी टिकणे. अजरामर होणे म्हणजेच काय तर कायमस्वरूपी टिकणे. कंपित होणे, कापणे किंवा थरथरणे. कंपित होणे, कापणे किंवा थरथरणे. विरोध दर्शवणे, प्रतिकार करणे. विरोध दर्शवणे, प्रतिकार करणे. गुमान काम करणे म्हणजेच काय तर निमूटपणे काम करणे. गुमाने काम करणे म्हणजेच निमूटपणे काम करणे.